ती मोकळे से खुले आभाळा ती वाहणारी नदी उन्हाळा ती पावसाची सर चिंबा तिन्ही ऋतूंचे सारे रंग मी केला असताना चहा अगोदरच तुला इतकं. मला काय, मला सिंपथी वगैरे दाखवण्याची अजिबात काहीही गरज नाहीये. मी ओके. मला लवकरात लवकर लग्न करायचं. तू लग्न एकटा करणार आहेस का रे श्रीकांत? आकांक्षा तुझं लवकर लग्न करण्याविषयी काय मत? मी तयार आहे. बघा तिला सुद्धा घाई झाली लग्नाची. उगाचच काळजी करता हो. तयारीला लागूया आपण. वेळ घालवणं काही अर्थ नाही हो. काय सहजच काही काम होतं का? विनय ये बाळा ये. हॅलो विनय, काल भरले ताटावरून अचानक निघून काय गेला? आज सकाळी सकाळी अचानक दर्शन, काय चाललंय काय? नाही ते ऍक्च्युली काल मी अचानक निघून गेलो ना, त्यासाठीच खरं तर सॉरी म्हणायला आलेलो. विनय बाळा, आम्हाला कळलं तू काल असं का निघून गेलास ते. आता कसं आहे तुझं पोट? तुझं पोट बरं नव्हतं ना, म्हणून तू असं मधून निघून गेलास ना. कळलं आम्हाला ते. आता कसं वाटतंय तुला? अरे लाजायचं काय त्यात? होतं असं. हा पोट बरोबर. पोट एकदम व्यवस्थित आहे आता, काहीच प्रॉब्लेम नाही. ऑल क्लिअर. जरा बिघडलं होतं पण आता ओके एकदम. बाय द वे आकांक्षा मॅडम आणि श्रीकांत, तुमचं अगदी मनापासून अभिनंदन बरं का. नाही खूप छान दिसेल तुमची जोडी. ते म्हणतात ना ते मेड फॉर इच अदर, तसं ते. पण मग आता लवकर उरकून टाका. बघा अरे आता आम्ही ना तेच डिस्कशन करत होतो. म्हणजे जितक्या लवकरचा मुहूर्त मिळेल ना तितक्या लवकर या दोघांचं लग्न लावून द्यायचंय. लवकर करायलाच पाहिजे काकू. आणि तुम्हाला ना अगदी कशाची मदत लागली तरी बिंदास सांगा. मी ना तुम्हाला हवी ती मदत करायला एकदम तयार आहे. नाही आणि लग्न घर म्हणजे खूप कामं असतात ना, आणि इकडे तर दोघांची कामं आहेत म्हणून दोन्हीकडची. हो ना, त्यामुळे मदत तर लागणारच आहे. हो. आता इतक्या पटापट सगळं आवरायचंय, मग तेवढी लवकर लवकर कामं सुद्धा करावी लागतील ना. हो ना. आणि त्यात जर का आपलं कोण असेल ना तिथे लक्ष द्यायला, तर मग काय टेन्शनच नाही. मी आहे ना काकू. अहो, आणि आता आपल्याला लवकरात लवकर लग्नाचा मुहूर्त काढायला हवा. हा मुहूर्त? अहो त्याला तरी कशाला उशीर करायचा. मी आजच गुरुजींना घेऊन येतो. आलो. सावकाश सावकाश सावकाश. सॉरी सॉरी. आहे तुटलं नाहीये. हळू पडा. सॉरी. या. सॉरी. मग आता पण ठरवूया ना कशी आणि पुढे कधी खरेदी करायची आपण. हो. हॉलचं बघायला गेलो. तुम्ही बघाल ना ते? हो. कुठे गेला कळत नाही यार. काय रे, तुम्ही अजून इथे काय करताय? विण्याच्या इडलीची वाट बघतो. म्हणजे विनय अजून आला नाही? नाही ना, त्याच्या मनात नक्की काय चाललंय ना तेच कळत नाही. काल रात्री मी परत आलो ना तेव्हा पण जागा होता तो. मी आलोय हे बघितल्यावर झोपायचं नाटक केलं त्याने. अरे आता मगाशी किती विचित्र वागला तो, नाही का? भ्या काल रात्री हा दुःखात बुडालेला होता आणि आज सकाळी उठून एकदम उत्साहात खुशीत होता. क्षणभर मलाही वाटलं यार की चांगलं आहे, म्हणजे
यांनी रियालिटी एवढ्या लवकर ऍक्सेप्ट केली. पण आता मला वाटते काहीतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे यार. त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चालू. यांनी खऱ्या आयुष्यात सुद्धा जोकर सारखं वागायचं असं ठरवलं नसेल ना आता. तर मला एवढं टेन्शन आलंय ना. हे बाई, तू टेन्शन घेऊ नकोस. हा, टेन्शन घेऊन तुला त्रास झाला ना की आम्हालाही त्रास होतो. तुम्ही डॉक्टरकडे गेला होतात ना, काय म्हणाले डॉक्टर? हा हा, डॉक्टर म्हणाले की बाळाची प्रगती एकदम छान आहे आणि गुड न्यूज आहे, बाळ आतापासून ऐकायला लागलंय. क्या बात आहे. ओ वाव, ग्रेट न्यूज यार. पण म्हणजे आता आपल्याला घरी सतत आरत्या, श्लोक नाही, गीत रामायणच आपल्याला लावून ठेवावं लागणार आहे. कारण आपण जे बोलतो ते जर बाळाने ऐकलं तर कान बंद करून घेईल ते. सुम्या, असं काही नाही यार, ते काही नाही. रोज रात्री मी त्याला आता गाणी ऐकवणार. कशी? मोबाईलवर? नाही, तू रात्री इथे असतोसच कुठे नाही का गाणी ऐकवायला? नाही नाही, यापुढे मी काव्याकडे जाणार नाही, ठरवलंय मी. बर. कानाला खडा लावलाय. हे रती माराती येतात आणि शिडी काढून ठेवतात. हे पण खरं सांगू का, माझी खूप इच्छा आहे रे की विनयाने आमच्या बाळाला छान छान गोष्टी सांगाव्या. म्हणजे त्याच्याकडे खूप गोष्टी असतील ना आईने सांगितलेल्या गावच्या, त्याच्याकडून माझ्या बाळाने छान गोष्टी ऐकल्या पाहिजे. पण सध्या तो काय चाललंय तेच कळत नाही यार. हो ना. म्हणजे आज तो उदास असता, दिवसभर असा सॅड बसून राहिला असताना तरी चाललं असतं. अशा वेळेला काय होतं ना की माणूस खूप रडतो आणि रडून रडून का होईना एक दिवशी त्याच्या डोळ्यातलं पाणी आटतं आणि तो यातनं बाहेर पडतो. आज सकाळी तर हा एकदम असा उत्साहात होता, खुशीत होता, गुड मॉर्निंग असं म्हणत होता. तेच नाही, त्याला 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 नॉर्मल माणसांसारखं मुलीबद्दल वाईट बोलून, दारू पिऊन, रडून सेलिब्रेट करता येत नाहीये का ब्रेकअप? काय बोलतो? पण त्याच्या लव्ह स्टोरीत नॉर्मल माणसांसारखं घडलंच काय? बघा ना, सुरुवातीपासूनच काय तर म्हणे आकांक्षा मॅडम आणि मिस्टर विनय. पण काही असो रे, त्यांचं जुळायला हवं होतं. आकांक्षा, हे काय चाललंय विनयचं? ते मी कसं सांगणार? तो मुद्दाम करतो हे सगळं. आपलं लग्न होऊ नये ना म्हणून प्रयत्न करतोय तो. म्हणून तो कोणी सांगितलं नसताना पण गुरुजी आणायला तयार झाला. आता ते गुरुजी बघ, अजून पुढे 6 महिने तरी मुहूर्त काढणार नाहीत बघ. मला माहिती आहे ना. त्याने असं काही गेलं ना तर मी गप्प बसणार नाही आकांक्षा. श्रीकांत, मला यातलं काहीच माहिती नाही, मलाच काही कळत नाहीये. मिस्टर विनय इकडनं गेल्यापासून मी त्यांच्याशी अजिबात बोललेलो नाहीये. पण त्याच्या अरे विनया, काकू, एक नंबर गुरुजींना घेऊन आलोय मी. या ना या. या ना गुरुजी. विनय, आधी बाहेर निघ. काय झालं? मी सांगतोय ना, आधी बाहेर निघ. काय झालं गुरुजी? काय आहे, नेहमी घरात शिरताना उजवा पाय टाकून आत जाऊ. अच्छा, त्यातून आपण शुभ कामासाठी आलोय ना, मग डावा पाय बिलकुल चालणार नाही. सॉरी 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 सॉरी. चल. बघितलं कसले भारी आहेत गुरुजी. या गुरुजी, हे बघा उजवा. या. या ना गुरुजी. He's trying my patience. He's trying my patience. या ना गुरुजी, या ना प्लीज. या. या. श्रीकांत, आकांक्षा, गुरुजी आले की. हा हा, हो हो. बसा ना. ये बसा, बसा. ये बघ. नमस्कार नमस्कार. अरे ये ना. हा हो, या. काका, मी पटकन ओळख करून देतो तुमची. हे आमचे लेले गुरुजी बरं का, आपल्या पार्ल्यातले सगळ्यात प्रसिद्ध गुरुजी आहेत. बर.
खर तर त्यांना वेळ नसतो, पण आज आपल्यासाठी खास आलेत ते. वा, खर तर मी विनयसाठी आलो. विनयनी माझ्या नातीला बरं केलं आणि त्याला मी नाही कसं सांगणार. विनयने बरं केलं म्हणजे मला कळलं नाही. काय झालं, माझ्या नातीच्या नाकातून रक्त यायचं आणि तिला कुठे बाहेर जाता येईल असं झालं. हा MR आहे आणि एकदा एका डॉक्टरांच्या वेटिंग रूम मध्ये हा मला भेटला. तिथे यांनी माझ्या नातीकरता काही 2 औषधं सांगितली आणि म्हणाला डॉक्टरांना विचारून घ्या. तशी मी दिली नातीला आणि नात आमची 2-3 दिवसात ठणठणीत बरी झाली. ओ ओ, आहेच आमचा विनय हुशार. काय काकू, खरंच विनय लेका तू MR ऐवजी DR व्हायला पाहिजे होता. डिअर. अरे डॉक्टर, उत्तम डॉक्टर झाला असतास तू. अच्छा, MR DR. ओके. पण डॉक्टर होणं नशिबात नव्हतं बहुतेक. आणि आता नशिबात नसलेल्या कुठल्याही गोष्टीवरती रडायचं नाही असं ठरवलंय मी. आपलं विनय पुराण संपलं असेल तर गुरुजी आपण लग्नाच्या मुहूर्ताकडे वळायचं का? हा, हो लगेच वळूया. हो प्लीज. मला आता दोघांच्या कुंडल्या द्या. याची पत्रिका कालच काढून ठेवली आहे, दे. तुम्ही ते कशात बघतात? हो काढतो. गुरुजी कुंडली ही श्रीकांत मोरे म्हणजे मुलाची झाली. आता मुलीची द्या. हा मॅडम, माझ्याकडे नाहीये कुंडली. ठीक आहे, मला मुलीची जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्म ठिकाण द्या, मी लगेच कुंडली बनवतो. ते पण नाही माहिती मला. अहो, पत्रिका काढणार कशी, कुंडली जुळवणार कशी आणि मुहूर्त कसा काढणार सांगा बरं. गुरुजी ऐका ना, कसं आहे की खरं तर आम्हाला कुंडली वगैरे पाहायची नाहीये, कारण आमचं लग्न ऑलरेडी ठरलेलं आहे आणि कुठलीही कुंडली ते बदलू शकणार नाही असं मला वाटतंय. आम्हाला फक्त लग्न करता मुहूर्त हवाय, तर तो कधीचा निघतो एवढं सांगा फक्त. ठीक आहे, बघतो. हे बघा, 8 तारीख निघते आणि 17. चालेल मग. पण पुढच्या महिन्याच्या. एक सेकंड गुरुजी, हे पुढच्या महिन्यातले मुहूर्त आहेत का? हो. नाही, पुढचा महिना थोडा खूप उशीर वाटतोय मला. त्याच्या आधीचे मुहूर्त नाहीत का? बघा ना जरा प्लीज. उतावळा नवरा आणि गुडघ्याला भाषण. श्रीकांत, अहो, मुहूर्त म्हणजे काय आपल्या हाताखालची माणसं नव्हेत, आपण सांगू तशी वागायला. आणि अशी तुम्हाला लग्नाची तयारी करायला वेळ लागणार. बरोबर आहे तुमचं गुरु. आम्ही असं करतो, विचार विनिमय करतो आणि नक्की तारीख ठरवून तुम्हाला कळवतो. एक सेकंड, अहो विचार काय करायचा यात? गुरुजी तुम्ही 8 तारीख कन्फर्म करा. चालेल. ठरलं तर मग 8 तारखेला लग्न. आता यात काही बदल नाही करायचा. काय हो, तुम्हाला काय वाटतं? मला काय वाटणार आहे, तुम्हा सगळ्यांना मान्य आहे ना? मग होऊन जाऊ दे. वाह, कॉंग्रॅच्युलेशन श्रीकांत. थँक्यू सो मच विनय. काय विनय, तू आमच्या लग्नाकरता असं विशेष इंटरेस्ट घेऊन काम करतोय. थँक्यू यार. काय गुरुजी? श्रीकांत, दक्षिणा दे त्यांना. अरे हा, मी साखर घेऊन येते.
कॉंग्रॅच्युलेशन्स मॅडम. गुरुजी हा श्रीकांत, आकांक्षा जोड्याने पाया पडा. जोडीने काय बोलतेस तू? लाजतोस काय? आता सवय करून घ्यायची याची. ये ग. एक मिनिट, थोडी अडचण होईल इकडे. मी टेबल जरा सावकाश सावकाश. ये ग. छान आशीर्वाद द्या नमस्कार गुरुजी. करतो. सुखी भावा. थँक्यू सो मच. तोंड गोड करा गुरुजी. साखर घे. घे. नाही थोडी. हो हो घ्या. घे ग बाळा. आई साखर विनेला पण नाही. विनय म्हणजे काय विनय बाळा? नाही असं कसं? अरे ये रे. घे रे बाळा. एवढं मोठं काम केलंय. घे विनय. थँक्यू. बेबी, एक सांगायचं होतं. सांग ना. तू आहेस ना, प्रेग्नंट झाल्यापासून जरा जास्तच सुंदर दिसतेस. म्हणजे एकदम बोल्ड अँड ब्युटिफुल. ब्युटिफुल ठीक आहे. बोल्ड आबुडी, मला कळतंय बरं का ही सगळी तारीफ का चालली येते. मग काय हरकत आहे ना. म्हणजे मग डॉक्टर पण म्हणालेत ना की 6 महिने होईस्तोवर काही रिस्क नसते. अभि अजिबात नाही. नाही बेबी प्लीज एकदा. हा एकदा. अभि नाही. इथे ये. काय चाललंय तुझं? हे आपलं घर आहे का बाबू? आणि जेव्हापासून डॉक्टरांनी सांगितलंय ना की आता बेडरेस्टची गरज नाही, तेव्हापासून तुझं काय काय चाललंय ना ते कळतं. मला सगळं कळतंय ना. मी काय म्हणतो की अभि नाही. अभि अभुडी, मी काय म्हणते, आपण ह्या लोकांना कधी सांगणार आहोत की आता आपण इथनं जाऊ शकतो? बेबी जायलाच हवं का? का तुला कायमचं इथे राहायचंय का? नाही तसं नाही. मग पण म्हणजे विनाला या अवस्थेत सोडून जाणं बरोबर नाही दिसत ना. अरे हो रे, विनायला असं असं सोडून जायला नको ना. आपण एक काम करूया, आपण त्यांना इतक्यात नको सांगूयात की आता आपण जाऊ शकतो. मी ऍक्च्युली हेच सांगणार होतो आता. हो ना. ये दे टाळी. बघ, असे आपल्या दोघांचे विचार जुळतात ना, म्हणून तर तुम्हाला आवडतं शनू. म्हणूनच तू पण मला खूप आवडतेस. मग अभि
अरे आपल्या बाळाचं पण तेच म्हणणं आहे. हो हा काय म्हणणं आहे? हेच की आता आपण इथे थांबायला हवं.